आपण आपल्या स्वतःवर जर राग काढला तर आपण आपल्याला कमजोर करतोय. आपण शासनाशी भांडतोय. आपल्या 42 तरुणांनी बलिदान देऊन सुद्धा शासनाला काही फरक पडला नाही विशाल. म्हणून तुझी तळमळ, तुझी धडपड आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. तू जे आंदोलन करतो हेही मान्य आहे. परंतु अशा पद्धतीनं आमच्या समोर आमचाच तरुण जर स्वतःला कोडे मारत असेल तर ह्या आंदोलनात आम्ही येऊन तरी आमचा काय फायदा आहे. जन आक्रोश आहे सरकारच्या विरोधात. आपण आपला जन आक्रोश काढू, पण आपण आपल्या तरुणांना आपल्या समोर आम्हाला हे सहन होत नाही. सरकारला कोडे मारू आंदोलन करू आपण, सरकारला कोडे मारू आंदोलन करू आपण, पण स्वतःला कोडे मारणं हे काही बरोबर नाहीये. आम्हाला आमच्या तरुण काय उत्तर देणार. त्याच्यामुळे तू आमच्यापेक्षा लहान आहे. तेव्हा आंदोलन सामूहिक समाजाचं आंदोलन असतं, तेव्हा समाजाचं ऐकायचं असतं. तुला सगळे लोक या ठिकाणी सांगताय. त्या सगळ्या लोकांना तू थांबव जरा. तुम्ही सगळ्या समोर आम्ही सगळे लोक सांगतोय हे बरोबर नाहीये. आम्ही आमच्या डोळ्यांनी तरुण गमावलेले आहेत. तुमची भावना बरोबर आहे, ते कोलं देऊन टाका. हे चालणार नाही. समाजाच्या विरोधात जन आक्रोश आहे तो आपण करू. आपण काही करायचं नाही. झालं त्यांनी कोडा दिलं त्यांनी कोडा दिलं. चला घोषणा द्या. तुम्हाला घोषणा द्यायचं आहे, घोषणा द्या. चला त्यांनी ऐकलं त्यांनी आपल्या सगळ्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि लाखोच्या मोर्चे आपण शांततेने केले. आपल्याला आदेश आहे, शांततेने आपल्याला करायचे आहे. चला घोषणा द्या सगळ्यांनी. एक मराठा, एक मराठा, नरेंद्र मोदी तुम्हारे पाहिजे.
तुमचे आमचे नाते काय संघर्ष होते म्हणून दादा करेंगे तुम आगे बढ़ो संघर्ष होते म्हणून दादा करेंगे तुम आगे बढ़ो जय जिजाऊ जय जिजाऊ अरे तुमचे आमचे नाते काय अरे राज्य सरकारचं करायचं काय अरे राज्य सरकारचं करायचं काय शिवाजी राजाचा भगव्याचा सांगणार नाही ठोकून सांगतो आरक्षण आणून टाकून त्यात मराठ्याच्या आवडा हे सांगणार नाही ठोकून सांगतो ओबीसीसाठी मी खोटा ठोकलाय तो गेम Yes.
देणार नाही? अरे कोण म्हणता 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 देणार नाही? मुनाफाला तुम संघर्ष करो, मुनाफाला तुम संघर्ष करो, मुनाफाला तुम आगे बढ़ो, मुनाफाला तुम आगे बढ़ो. अरे कोण म्हणता देणार नाही? अरे कोण म्हणता देणार नाही? अरे राज्य शासनाचा करायचं काय? अरे ह्या हुकुमशाह सरकारचं करायचं काय? अरे ह्या हुकुमशाह सरकारचं करायचं काय? निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. एकच आहे कुंडी मराठा घेऊन टाकला आमचं. एकच आहे कुंडी मराठा. अरे एकच आहे कुंडी मराठा. अरे एकच आहे कुंडी मराठा. अरे एकच आहे कुंडी मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे कोण म्हणता देणार नाही? अरे आरक्षण आमच्या हक्काचं. अरे आरक्षण आमच्या हक्काचं. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अरे तुमच्या आमच्या नाते काय? तुम्हाला सारे निजाम, सारे निजाम, गगा देगा देगा सारे निजाम, सारे निजाम, सारे निजाम. तुला आरक्षण 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 आणून दाखवून परत मराठीचा आवाज सांगण्यास सांगणार नाही. साठी ठोकून सांगतो, ओबीसी साठी मी खोटा ठोकलाय. तो गेम बचा. नाही बोलला परत मराठीचा आवाज सांगण्यास सांगणार नाही. माझं अख्खं कुटुंब उघड्यावर पडलं तरी मी अपघात नाही, पण ओबीसीच्या नेत्याला झोपवल्याशिवाय सोडणार नाही.
शिवाजी महाराज की जय. मराठा आगे पाटील आगे बोलो. आज या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसापासून त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, हैदराबाद, सातारा आणि मुंबई हे गॅजेट लागू करावं, त्याचबरोबर पूर्वीचे दाखले ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे तात्काळ देण्यात यावे. शिंदे समितीनं आपलं काम जलदगतीनं करावं या मागण्यासाठी ते उपस्थित आहेत. राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच सत्ताधारी जबाबदार आहेत, तितकेच विरोधक सुद्धा जबाबदार आहेत. या राज्याचे विरोधी पक्षनेते शिवसेना पक्षाचे उद्धवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेब आणि नाना पटोले या सर्व राजकीय पक्षांची मराठा समाजाला आरक्षण द्यावा म्हणून जबाबदारी आहे. कारण मराठा समाजाचे मत सगळ्यांनाच लागतात, समाजाच्या मतांवर सगळ्यांचा डोळा आहे. पण आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही, ते भोगणं, ते आरक्षणाचा प्रश्न तसंच ठेवायचं आणि येणाऱ्या निवडणुका पार पाडायचा असा दृष्टिकोन या सगळ्या राजकीय पक्षांचा आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी ते सगळं हाणून पाडलंय आणि त्या ठिकाणी ते जे उपोषणाला या ठिकाणी बसलेत, या सगळ्या राजकीय पक्षांना ही एक चपराक आहे की किती वेळा एका माणसाने उपोषण करायचं, किती वेळा तुमच्याकडे मागण्या मांडायच्या आणि तुम्ही किती वेळा आश्वासनं द्यायचे. अहो, राज्यकर्ते सत्ताधाऱ्यांनी आरक्षण द्यावाच लागणार आहे, परंतु विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आतापर्यंत विरोधी पक्ष नेत्याने एक भूमिका सुद्धा जाहीर केली नाही की 6 दिवस झाले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तोडगा काढावा. अरे मत सगळ्यांनाच लागतात, तुम्ही मागाशी सांगितलं एकही पक्षाला मराठ्याच्या मत नको असा कोणता पक्ष आहे सांगा. मग सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी जर तो निर्णय घेतला तर मला वाटतं एका दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. मी बच्चू कडूंचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करेन की तो एकमेव आमदार आहे पहिल्यापासून की जी मराठा समाजाची बाजू ते प्रामाणिकपणे मांडतात, कुठेही बदल करत नाही. त्यांचं स्पष्ट मत आहे की या जो कुणबी आहे, शेतकरी हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच शेतकरी आहे. मग मराठा समाज कुणबी नाही तर सरकारने नेमकं सांगावं तरी आम्ही कोण आहे. कारण मराठा ही जात नाही, मराठा कुणबी ही जात आहे आणि ते संविधानिक आरक्षण मराठा योद्धा जरांगे पाटील या ठिकाणी मागताय. जे चांगलं बोलतात त्यांचं अभिनंदन सुद्धा आपण केलं पाहिजे. बच्चू कडू चांगलं बोलतात, त्यांच्याबद्दल आम्ही चांगलंच बोलतो. एक आमदार जर सगळ्या पक्षांना धडक शिकवत असेल आणि त्यांनी संविधानिक सांगितलं ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना कोणाचा बाप जरी आला तरी ओबीसीचं सर्टिफिकेट, कुणबीचं सर्टिफिकेट घेण्यापासून थांबवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. सरकार तर मागणी काय केली आपण की शिंदे समितीचा तुम्ही कार्यकाळ वाढवा. त्या शिंदे समितीनं जलद गतीनं सर्व नोंदी ज्या आहेत त्या सापडाव्यात आणि ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना तात्काळ ओबीसी कुणबीचे दाखले त्या ठिकाणी द्यावेत. तुम्हाला हैदराबाद गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय, तुम्हाला मुंबई गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय, तुम्हाला सातारा गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय, त्याच्यावर अभ्यास करायला गरज का, तुम्ही करा ना. आम्ही म्हणतोय ना, पण आम्ही म्हटलंय का ज्याची सापडली नाही त्याला देऊ नका. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी या ठिकाणी केली पाहिजे, कारण सगळे सोयरे हे संविधानिक आहे. असंविधानिक असेल तर सरकारने सांगावं, विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर बोलावं ना की आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर सरकारने आणि विरोधकांनी आम्हाला येऊन सांगावं. तो हाकेसारखा माणूस पुढे केला, ज्या हाकेला कवडीची अक्कल नाही. काल तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्ही बसतात आणि जाणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्या हाकेच्या बांडगुळांना आमचं आव्हान आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू नका. आम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलंय शांततेच्या मार्गाने जायचं, म्हणून आम्ही शांततेत हाके तुझ्यासारखे 1000 हाके जरी आले ना मराठी पोलीस या ठिकाणी छत्रपती शिवाजी या ठिकाणी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला ध्वज लावून एक मोटरसायकल जातो, त्याच्या पाठीमागे लहान मुलं बसले होते.
तुम्ही आम्हाला संविधानाची भाषा शिकवता. तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बोगस म्हणता. अरे हरामखोर अवलादींनो, तुम्ही लहान पोरांच्या अंगावर हात टाकतात. तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या जर मर्दानगी असेल ना, तुम्ही चॅलेंज द्या. प्रत्येक वेळी काय मराठा समाजानेच माघार घ्यायची? प्रत्येक वेळी मराठा समाजानेच माघार घेऊन प्रत्येक गोष्टी सांभाळायच्या का? आंतरवाडी सराटी या ठिकाणी आंदोलन चालू असताना, सोलापूर जिल्ह्यात आंदोलन चालू असताना हाकेला तिथं जाऊन बसायची गरज काय पडली होती? तुम्ही तुमचा संविधानिक अधिकार मागा, आम्हाला तुमचा विरोध करायचा नाही. आम्ही कधी म्हटलं का? मला इथं जेवढे लोक आहे सांगा, आतापर्यंत 288 जातींना आरक्षण दिलं गेलं. मराठा समाजाने कधी एक वळीचं पत्र तरी लिहिलं का? कधी कोणाच्या आरक्षणाला विरोध केला का? मग जेव्हा मराठा समाज आरक्षण मागतो तेव्हाच हे लोक का उठून बसतात? आणि त्या ठिकाणी जे हाके बिके जे काय पेड न्यूज वडापाववाले बसवले ना, त्यांच्या मागणीमध्ये कुठलंही तथ्य नाही. ते मागणी त्यांची करतच नाही. फक्त जरांगे पाटलांना त्या ठिकाणी टार्गेट आणि त्यांच्यावर टीका करण्यासाठी जर हाक्यासारख्या बोगस माणसाने याच्यानंतर जर स्टेटमेंट काढलं तर महाराष्ट्राची ही शांतता अबाधित ठेवण्याचं काम राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं. या लोकांना सत्राक द्या. यांना त्या ठिकाणी तुम्ही अरे ते सरळ सरळ शिवाजी महाराजांच्या झेंडे असलेल्या गाड्या अडवतात. या ठिकाणचे ते सरपंच आहे. सरपंचाला जायला गावापासून अडवणं ही काय कुठली लोकशाही आहे? आणि वरतून परत म्हणायचं की मराठे महाराष्ट्र. अरे दंगली आम्हाला नाही पेटवायच्या. दंगली पेटवणारे आम्ही नाही, कारण आमच्या थोर महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला. आमच्या त्या थोर महापुरुषांनी या महाराष्ट्राची जडणघडण केली. म्हणून त्या महाराष्ट्राचा विखळा होण्याचं मराठे कधी सुद्धा स्वप्नात सुद्धा बघू शकत नाही. म्हणून या महाराष्ट्राची शांतता अबाधित ठेवायची असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या 2 दिवसात तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा. नाहीतर 25 तारखेला नाना भाऊ आमदार साहेब सगळे बसलेले समाज बांधव या ठिकाणी 25 तारखेला देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे नाशिकला येत आहे. आणि जर तोपर्यंत आमचा प्रश्न सुटला नाही तर आपण 25 तारखेला नाशिक जिल्हा बंदची हाक देऊ आणि राजनाथ सिंहला सरळ मराठा समाज जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारू. तुम्ही म्हणता ना की संविधानिक पद्धतीनं अमित शहा येत आहे. तुम्ही म्हणता ना संविधानिक पद्धतीनं मराठी आरक्षण मागत नाही. तुम्ही आमच्याशी चर्चा तर करा. मग तुम्हाला सांगतो संविधानिक पद्धतीनं अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जो अधिकार आम्हाला दिलाय तो छिनण्याचा आणि कोणाला हिसकावून घेण्याचा अधिकार नाहीये. म्हणून आजचं हे उपोषण आपण या ठिकाणी चालू आहे. उपोषणकर्त्यांचं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करीन. तुमचे आभार समाजाने न व्यक्त केले तरी पण समाजासाठी तुम्ही दिवस रात्र या ठिकाणी सगळे बसले. तुझ्या विशाल, तुझ्या भावना, तुझा उद्रेक हा समाजाला मान्य आहे. परंतु तुझ्यासारखा पोरगा एक तरुण होतकरू ज्याचा जोश आहे, हा जोश आपल्याला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी घ्यायचा आहे, ना की आपल्या स्वतःला विजा करून घ्यायचा आहे. तू आमच्या समोर कोड्याचे फटके मारत होता, आम्हाला त्रास होत होता. कारण अरे आपण समाज आहे. आपण सरकारच्या विरोधात करू ना, विरोधकांच्या विरोधात करू ना. विरोधी पार्टीचे येऊ द्या नाही तर सत्ताधारी पार्टीचे येऊ द्या, यांना कोडे मारो आंदोलन घेऊ ना. तू तुझ्या जीवाला काही कमी जास्त करू नको बाबा. तुला हात जोडून विनंती आहे. आतापर्यंत 49 तरुण आपण गमावले. तुझ्यासारख्याचा 50वा नंबर आम्हाला लागू द्यायचा नाही आणि चुकीचे विचार सुद्धा कधी मनात करायचे नाही. संविधानिक पद्धतीनं आपण आंदोलन करतोय. जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लागणार नाही, काळजी करू नका. कोट्यावधी मराठे यांचा जीव जरांगे पाटील आहे. त्याच्यामुळे कोणीही असा चुकीचा गैरसमज करू नका. त्यांनी सुद्धा समाजाच्या भावना लक्षात घेऊन काल सलाईन लावला आहे. डॉक्टरांचे उपचार ते घेत आहे. संविधानिक मार्गाने आपण जाऊ. तुमचं उपोषण चालू आहे. या उपोषणाला अख्ख्या नाशिक जिल्ह्याचा पाठिंबा आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आजपासून आंदोलन सुरू करतोय. तुमच्या सगळ्यांचं जमलेल्या सगळ्या समाज बांधवांचं एक लक्षात घ्या, कामाधंद्याचे दिवस जे मराठी आलेत ना, 1 मराठा लाख मराठा म्हणतो आपण. इथं किती मराठी आले, आता किती लाख झाले असतील. त्याच्यामुळं मराठ्यांचा लढा हा जिवंत राहिला पाहिजे, लढा हा सुरू राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्या मागण्यांवर आपण फोकस करू. लोक आपल्याला डिचवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आपलं ध्येय आहे आणि ते ध्येय आपल्याला गाठायचं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय पाहिलं होतं ते पूर्ण केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण पाईक आहोत. म्हणून आपलं सुद्धा ध्येय हे मराठा आरक्षण आहे आणि तेच आपलं असलं पाहिजे. इकडं तिकडं न वळता आपण सगळ्यांनी या गोष्टींची काळजी घ्या. कुठंही जातीय तेढ निर्माण होणार नाही. कुठल्या जाती धर्माला आपल्याकडून दुखावल्या जाणार नाही. कोणी सुपारी बहादर जसा प्रयत्न करत असतील तर करू द्या, पण आपण त्या मार्गाला जायचं नाही. आपण शांततेच्या मार्गाने आपला लढा हा संविधानिक पद्धतीने आपण जिंकणारच आहोत.
या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना कळून चुकलंय. जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर काय परिणाम व्हावा लागतात त्या विरोधकांना पण आता कळणार आहे. लोकसभेला जरी तुम्हाला मतं पडले पण विधानसभेला पडणार नाही, कारण तुम्ही काय बोंब मारताय हे आम्ही सुद्धा पाहतोय. कारण सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढे हे बाबा थांब सत्ताधारी आपले हे चुकतो प्रत्येक वेळी. सत्ताधारी जेवढे जबाबदार आहे तेवढे विरोधक सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत. कारण 88 आणि 94चा GR हा मराठ्यांचा घात करणारा होता. त्याच्यामुळे त्याची सुद्धा उत्तरं या ठिकाणी आपण शोधली पाहिजे. त्या उत्तरातच आपल्याला मराठा आरक्षण आहे. त्यामुळं आपण मला या ठिकाणी सगळ्यांनी शांततेत ऐकून घेतलं. समाजाचा म्हणून विशाल तुला एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी तुला त्या ठिकाणी थांबवलं आणि ती काळाची गरज सगळे तुला सांगत होते. पण तुझ्या भावना चांगल्या होत्या. मग त्या भावनेमागचा उद्देश उद्या तुझ्या जीवाला काही कमी जास्त आला असं तर आमच्यासारखे माणसं परत कधी जन्मात आंदोलन घेऊ शकले नसते. कारण आमच्या समोर जर आमचं पोरग त्याच्या जीवाला काही करीत असेल आणि आम्ही जर शंड होऊन त्या ठिकाणी जर पाहत असेल तर हे कदापि मराठा समाजाला सहन करणार नाही आणि ऍक्सेप्ट पण होऊ शकत नाही. म्हणून तुझ्या भावनांचा आधार आहे. त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. समाजासाठी समाजाच्या वेदना त्यांनी मांडल्या त्याबद्दल तुझं विशाल परत सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो. बाकीच्यांनी